इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। कोर्ट कमिशनचा अहवाल 2 वर्षांपासून रखडला। कोरेगावच्या भूमी अभिलेख विभागाविरोधात टाळेठोक आंदोलनाचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा। बातमीत आहे आमचे प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। कोरेगाव येथील भूमी अभिलेख विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदी पद्धतीने आणि शेतकरी विरोधी असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत कोर्ट कमिशनद्वारे करण्यात आलेल्या मोजणीचा अहवाल तब्बल 2 वर्षापासून प्रलंबित आहे। येत्या 5 दिवसात तो अहवाल सादर न केल्यास 6 जुलै रोजी कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास भाऊ सरगडे आणि अंबवडे सम्मत कोरेगाव येथील शेतकरी रमेश नामदेव चव्हाण, सचिन अप्पासाहेब चव्हाण यांनी दिला आहे। कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कारभारावर जोरदार टीका करत संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला। अंबवडे सम्मत कोरेगाव येथील प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशन मार्फत मोजणी करण्यात आली होती। यासाठी भूमी अभिलेख विभागाचे सर्व आवश्यक शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। मात्र मोजणी करणारे अधिकारी समाधान निंगवले यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे। ते निवृत्त झाल्यानंतरही संबंधित अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला नाही। शेतकरी अप्पासाहेब नामदेव चव्हाण यांचा त्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, तरी देखील हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। संबंधित शेतकऱ्यांना गेली 2 वर्षे न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला। या संदर्भात आम्ही वेळोवेळी भूमी अभिलेख कार्यालयात गेलो असता तेथे जबाबदार अधिकारी भेटले नाहीत। ज्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक देण्यात आले त्यांनी देखील योग्य असा प्रतिसाद दिला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। रमेश चव्हाण आणि सचिन अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितलं की मोजणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी होती। मात्र संबंधित अधिकारी हा स्वेच्छानिवृत्ती पद्धतीने निवृत्त होत असतानाही विभागानेही याबाबत कोणतीही पुढील कार्यवाही केली नाही। मी रमेश नामदेव चव्हाण, मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा इथला रहिवासी असून आम्ही कोर्ट कमिशनची मोजणी 402 गट आणि 487 गट याचे कोर्ट कमिशनची मोजणीसाठी पैसे भरले। त्याच्यानंतर आमची 5/1/2024 मोजणी झाली। त्याच्यानंतर आम्हाला मोजणी ऑफिस म्हणले की आम्ही तुम्हाला अहवाल देऊ। आज 2 वर्ष झाली आमची मोजणी होऊन, तरी भूमी अभिलेखने आम्हाला अहवाल दिला नाही। आणि दुसरी बात, आमचे थोरले बंधू अप्पासाहेब नामदेव चव्हाण 16/6/2026 निधन झाले त्यांचं, आणि त्यांना या गोष्टीचं खूप दुःख झालेलं आहे। दुःख होतं आणि ती गोष्ट झाली नसल्यामुळं आमचा परिवार खूप दुःखी आहे। तरी भूमी अभिलेखनं आम्हाला 2 वर्ष रेंगाळं ठेवलं आहे, तरी त्यांनी आमचा अहवाल सादर करावा असे आम्ही त्यांना 2 निवेदन दिली, अर्ज दिले, पण त्या अर्जाचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही। आणि यामुळे आम्हाला संघर्ष कमिटीचं आम्हाला हे घ्यावं लागला, आधार घ्यावा लागला, आणि त्याच्यामुळे आम्ही भूमी अभिलेखला आता सध्या हे करतोय। त्यांनी पुन्हा कुठल्याही शेतकऱ्यांना असा त्रास देऊ नये असं आमचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांना भेटला का तुम्ही? अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आम्ही। काय म्हणले अधिकारी? अधिकारी म्हणले आम्ही तुम्हाला अहवाल पाठवू, पण त्यांनी 2 वर्ष झाले आम्हाला अहवाल दिलेला नाही। मोजणीला किती पैसे भरले? मोजणीला आम्ही 2 गटाची आम्ही मोजणी भरली की आमच्या गटाची आणि लगातार गटाचे पैसे आम्ही 24,000 रुपये कोर्ट कमिशनच्या मोजण्या भरून 2 वर्ष झालं, तरी ह्या भूमी अभिलेखने आम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे उत्तर दिलं नाही आणि आम्हाला त्यांनी त्रासामध्ये ठेवलं आहे आणि आमचं कुठलंही काम ते करत नाही। कोण अधिकारी होता? इंगोले भूमी अभिलेखचे इंगोले म्हणून एक आहेत, समाधान इंगोले हे मोजणीसाठी आले होते आणि त्यांनी 5/1/2024 मोजणी केली असून त्यांनी त्याचा काही सुद्धा अहवाल दिलेला नाही। आता ते रिटायर झालेले आहेत आणि इथली मोजणीच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही
त्यांना खूप विनंती केली तरी त्याने आम्हाला कुठलाही सहकार्य केलं नाही. त्यासाठी आम्हाला संघर्ष समितीचं आम्हाला सहकार म्हणजे आम्हाला तिकडं त्यांना जाऊन सांगावं लागलं. त्यांनी आता स्वयंनिवृत्ती घेतलेली आहे, त्यानंतर तुम्ही कोणाला भेटला? शिवनिवृत्ती घेतले, पण आम्ही ऑफिसमध्ये गेलो. आम्ही ज्यावेळेला आम्ही जातो तेव्हा ते म्हणतात अधिकारी आम्हाला भेटतच नाहीत, ते कुठे मोजण्याला गेलेत. आता ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा ते म्हणले रहमतपूरला गेलेत, कोणी म्हणलं कुठे दुसरीकडे गेलेत, असे टिवल्या बावल्या करत असतात आणि काही जबाब देत नाही ते लोक. आम्हाला त्याच्यापासून खूप त्रास आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी यांनी असे अडचणी टाकू नये अशी आमची नम्र विनंती आहे या भूमी अभिलेखला. मी विकासभाऊ सरगडे, पुरोगामी संघर्ष परिषदेत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे. आमच्या संघटनेची एक महत्त्वाची भूमिका असते, ना तोड ना पाणी. तर आपल्याकडे अशी एक केस आलेली होती. आप्पा नामदेव चव्हाण, राहणार आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. त्यांची केस अशी होती की मोजणी संदर्भात होती. त्या मोजणीला कमीत कमी 2 वर्षे झाली होती. अजूनही अहवाल त्यांना मिळाला नाही. त्यासाठी आम्ही भूमी अभिलेख कोरेगाव येथे गेलो असता आम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. ज्या वेळी मी गेलो तिथे त्यावेळी एकही अधिकारी तिथं उपस्थित नव्हता. आम्हाला नंबर दिले. इंगवले साहेबांचा नंबर होता. इंगवले साहेबांचा नंबर फोन ते उचलत नव्हते. त्यांचा काय कारणास्तव फोन बंद असेल. शेटे साहेब तिथं होते. शेटे साहेब कधी उपस्थितच नसतात. गायकवाड मॅडम आहेत. गायकवाड मॅडम फोन उचलतात, शेटे साहेबांचं नाव सांगतात, शेटे साहेब काय फोन उचलत नाहीत. मग काल आम्ही पुरोगामी संघर्ष परिषदेची टीम घेऊन आलो आणि तळागाळातून सगळा निर्णय मार्गी लावला आणि त्यांना 5 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. 5 दिवसात जर अहवाल नाही दिला तर आम्ही टाळे ठोको आंदोलन करणार आहे. ही टोकाची भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदच घेऊ शकते असं मी आवाहन करतो. दिनांक 1 जुलै ते 5 जुलै असा अल्टिमेट भूमी अभिलेख कोरेगाव यांना दिलेला आहे. तरी त्यांनी अहवाल नाही दिला या 5 दिवसामध्ये तर 6 तारखेला टाळे ठोको आंदोलन करणार ही पुरोगामी संघर्ष परिषद ताकद आहे. नमस्कार.